संभाजी महाराज जे अमानुषपणे छळ झाले, जे अत्याचार झाले, ते प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येक तरुणाने बलिदान पाळलं पाहिजे. यातूनच आपण महाराजांचे जे बलिदान आहे ते सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. बलिदान मास का पाळतो तर संभाजी महाराज 40 दिवस अमानुषपणे संभाजी महाराजांची हाल झालते. हातावरची नखे काढणे असन, पायावरची नखे काढणे असन, परत हाताचं चामडं सोलणे असन, पायाचं चामडं सोलणे असन, कानात शिस्त ओतणे असन, तर पूर्ण लालमंद सळाया करून डोळ्यात घालणे असन, डोळे निकामी करणे असन, कान कापणे असन, जीभ कापणे असन, असे अमानुषपणे संभाजी महाराजांवर अत्याचार करण्यात आले. संभाजी महाराज काही एक दिवसात मेले नाही. संभाजी महाराज दररोज थोडं करून मारलं जात होतं. त्यामुळे संभाजी महाराजांचे 40 दिवस हाल झाले. त्यामुळे आपण 40 दिवस संभाजी महाराजांचं बलिदान मास पाळत असतो. हे बलिदान मास पाळण्याचं उद्दिष्ट काय तर संभाजी महाराजांनी आपला जो हिंदू धर्मासाठी जो त्याग केला आपल्यासाठी, त्या संभाजी महाराज आपण श्रद्धांजली म्हणून संभाजी महाराजांना नतमस्तक होऊन जे महाराजांचे श्लोक घेऊन महाराजांना आपण श्रद्धांजली वाहतो. हिंदू धर्मात आपलं एक शास्त्र आहे, कोण मेल्यानंतर आपण त्याची रितसर एक अंत्ययात्रा काढतो, अग्निडाग देतो आणि अंत्यसंस्कार करतो. संभाजी महाराजांची जी अंत्ययात्रा आहे ती काढता आली नाही. म्हणजे आपल्या हिंदू धर्मात सगळ्यात मोठं दुःख आहे आपलं. आता तिथीनुसार जी महाराजांची पुण्यतिथी त्या टायमाला आपण महाराजांची प्रतिकात्मक स्वरूपात अंत्ययात्रा काढत असतो. संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता पेटवतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे अंत्यसंस्कार करतो. मग त्या टायमाला जे आपल्याला करता आलं नाही ते आपण आता करतो.